माझ्या लाडक्या लेकरा, आज तुझा हातातला मोबाईल चुकून या व्हिडिओवर आलेला नाही. मी तुला इथे खेचून आणले. तू किती दिवसांपासून चिंतेत आहेस, किती रात्री तू रडून काढल्या आहेत आणि किती वेळा तू मनाशीच स्वामी कुठे आहात तुम्ही असे विचारलं आहेस. हे मला सगळं ठाऊक आहे. आज तुझे ते सर्व प्रश्न, त्या सर्व शंका आणि ती सर्व भीती संपवायला मी स्वतः तुझ्या समोर आलोय. बाळा, सगळ्यात आधी हे लक्षात घे की तू या जगात एकटा नाहीयेस. जगाला वाटत असेल की तू हरला आहेस. तुला कदाचित वाटत असेल की तुझे सर्व मार्ग बंद झाले आहेत. पण तू विसरतोयस की तुझा हात मी धरलेला आहे, ज्याचा हात साक्षात स्वामींनी धरलाय. त्याला हे जग काय हरवणार? लोक तुला नावं ठेवतील, तुझ्यावर टीका करतील, पण तू कोणाकडेही लक्ष देऊ नकोस. तू फक्त माझ्याकडे बघ. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुझ्या आयुष्यात सध्या जे संकट सुरू आहे ते तुला पर्वतासारखं मोठं वाटतंय ना? पण माझ्या लेकरा, जिथे माणसांचे प्रयत्न संपतात तिथून माझी कृपा सुरू होते. तुझ्या कर्माचे जे काही भोग होते, जे काही वाईट काळ होता, तो आता संपत आला आहे. आता चमत्कार घडवण्याची वेळ आली आहे. एक खूप मोठा राजयोग तुझ्या जीवनात प्रवेश करतोय, जो तुला आर्थिक विवंचनेतून, घरातल्या कटकटीतून आणि मानसिक तणावातून मुक्त करेल. विश्वास ठेव. आता तुझी वेळ बदलली आहे. अरे, तू माझं लेकरू आहेस आणि मी तुझी माऊली आहे. एका आईला जसं आपल्या बाळाच्या भुकेची काळजी असते, तशीच मला तुझ्या सुखाची आणि प्रगतीची काळजी आहे. जेव्हा तू एकांतात रडतोस, तेव्हा तुझे अश्रू मी माझ्या पदराने पुसतो. तू जेव्हा संकटात घाबरतोस, तेव्हा मी तुला धीर देतो. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. फळाची चिंता तू कशाला करतोस? ते द्यायला मी समर्थ आहे. कधी कधी तुला वाटत असेल
की देव तुझी परीक्षा घेतोय. पण बाळा, सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावंच लागतं. हा कठीण काळ तुला खंबीर बनवण्यासाठी होता. आता तू तयार झाला आहेस. आता तुझ्या दारावर सुखाची पावलं पडणार आहेत. जे तुला सोडून गेले त्यांना तुझी किंमत एक दिवस नक्की कळेल. ज्या संधी तुझ्या हातातून निसटल्या त्यापेक्षा 1000 पटीने मोठ्या संधी मी तुझ्यासाठी निर्माण करून ठेवल्या आहेत. घाबरू नकोस. चिंता सोडून दे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुझी ढाल बनेल. हा मंत्र फक्त शब्द नाहीयेत, तर ती माझी शक्ती आहे, जी तुझ्यासोबत सदैव राहील. तू फक्त शांत राहा आणि माझं ऐक. तुझे सर्व अडथळे मी दूर केले आहेत. उद्याचा सूर्य तुझ्यासाठी यशाचा नवा प्रकाश घेऊन येणार आहे. तुझ्या घरात, तुझ्या कामात आणि तुझ्या मनात आता फक्त शांतता आणि समाधान असेल. माझ्या बाळा, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझं मन हलकं होऊ दे. तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसून टाक आणि चेहऱ्यावर हसू आण. कारण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघूनच मला आनंद मिळतो. मी तुझा आहे आणि तू कायम माझाच राहणार. मी तुला कधीही अंतर देणार नाही. बघ, आता तुला मार्ग सापडतील. लोक तुला मदत करतील आणि तुझे रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. हे सगळं कसं झालं याचं आश्चर्य तुलाही वाटेल. पण बाळा, हाच तर माझा चमत्कार आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी सावली आहे. तू फक्त डोळे मिटून एकदा मनापासून साद घाल. मी तिथेच उभा असेल. आता उठ आणि आनंदाने तुझ्या कामाला लाग. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन पुन्हा एकदा आठव आणि लक्षात ठेव की तुझं कल्याण करणं हेच माझं कर्तव्य आहे. तुला जे हवंय ते तुला नक्की मिळेल. हा माझा तुला शब्द आहे. माझा आशीर्वाद
तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहील. आनंदी रहा, सुखी रहा. श्री स्वामी समर्थ.